नमस्कार मित्रांनो, झक्कास रिव्ह्यूवर स्वागत आहे. भावांनो, 4 वर्षानंतर यश परत आलाय आणि टॉक्सिकचा ट्रेलर आलाय. जवळपास 4.5 मिनिटांचा हा ट्रेलर बघून आज मी सांगणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू. चला सुरुवात करूया. आपकी बात मानूंगा मैं, गुस्सा मत करो. I promise. I promise. ही स्टोरी आहे रायाची, एक बेधडक आणि बेलगाम माणूस जो कुठल्याही कॉन्सिक्वेन्सेसची पर्वा करत नाही. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट, त्याचा सगळ्यात मोठा शत्रू बनतो त्याचाच मुलगा टिकेट. आणि भावांनो, यश दोन्ही रोल्स प्ले करतोय, बाप आणि मुलगा, यश विरुद्ध यश. ज्यादा कुछ नहीं, तेरे भाई को जला के उसकी राख से लाइन बना के अंदर खींचना चाहता हूं. खींचने देगा? आता बोलूया पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल. भावांनो, यशची स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे. राया आणि टिकेट दोन्ही कॅरेक्टर्स मध्ये त्याने बॉडी लँग्वेजच्या बाबतीत स्पष्ट फरक दाखवलाय. सोबत कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी सुद्धा जबरदस्त वाटतायत. प्रत्येक स्त्री कॅरेक्टरला स्वतःचा एक पर्पज आहे, जे डायरेक्टर गीतू मोहनदासचे एक मोठं स्ट्रेंथ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेकर्सनी पूर्ण स्टोरी हाईट ठेवली आहे, त्यामुळे उत्सुकता कायम आहे. लड़की का हसीन होना कमाल है, उसी हुस्न को हथियार बना ले तो सारा बवाल है. प्रामाणिकपणे सांगतो, काही निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत. सगळ्यात मोठी तक्रार आहे हिंदी डबिंग बद्दल. अनेक ठिकाणी लिपसिंग मॅच होत नाही आणि कन्नड व्हर्जन जास्त पॉवरफुल आणि नॅचरल वाटतो. कितना लेती है? Who the hell are you? I'm his regular. Who the hell are you? I'm his permanent. Keep your mouth shut! आणि दुसरी गोष्ट, यशचं कॅरेक्टर आधीच बघितल्यासारखं वाटतंय आणि व्हायलन्स काही ठिकाणी जस्टिफाईड वाटतो, तर काही ठिकाणी पूर्ण माइंडलेस वाटतो. काहींना ट्रेलर जरा जास्तच फ्लॅशी आणि एक्झॅजरेटेड वाटू शकतो. माझं मत सांगतो भावांनो, KGF नंतर यशकडून एक्सपेक्टेशन्स गगनाला भिडलेले आहेत आणि हा ट्रेलर त्याला पूर्णपणे वेगळ्या डायरेक्शन मध्ये घेऊन जातोय. रॉकी भाईच्या मास इमेज पेक्षा वेगळं, डार्क आणि कॉम्प्लेक्स कॅरेक्टर. हे रिस्की आहे, पण गीतू मोहनदास सारख्या टॅलेंटेड डायरेक्टरच्या हातात असल्यामुळे उत्सुकता नक्कीच वाढते. तर दोस्तांनो, टॉक्सिक 26 ऑगस्टला थिएटरमध्ये येतोय आणि हा नक्कीच या वर्षातला सगळ्यात मोठा गॅम्बल असणार आहे. एकतर धमाल उडवेल किंवा एक्सपेक्टेशन्स पूर्ण करू शकणार नाही. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. सब शांति से सुलझ जाता तो हजारों सालों से जंग क्यों होती है बे? कहां ये साले? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, झक्कास रिव्ह्यू सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे विकी, भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत मात्र झक्कास रिव्ह्यू आणि लक्षात ठेवा, जर कंटेंट झक्कास असेल तर रिव्ह्यू पण झक्कास असणार. जय महाराष्ट्र.